प्रथम आमदार संदीप नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी नवी मुंबईच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांतर्गत आरोग्य शिबिराचे आयोजन जोशी विला या ठिकाणी समाजसेवक अभिजित जोशी, समाजसेवक अभय मडवी व समाजसेविका ॲडव्होकेट ममता जोशी यांच्या माध्यमातून करण्यात आले होते। या शिबिरास अपेक्स हॉस्पिटल मुलुंड पश्चिम, रिव्हॉल्युशनरी ह्युमन्स वेलफेअर फाउंडेशन ऐरोली, आजम माता मानव सेवा हेल्थकेअर आणि डॉक्टर महेंद्र जैन यांच्या संयुक्त सौजन्याने मोफत मेडिकल हेल्थ व डोळे तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते, ज्याचा लाभ असंख्य नागरिकांनी घेतला। या शिबिरामध्ये ब्लड शुगर, BMI, ECG, ब्लड प्रेशर आणि नेत्र तपासणी तसेच डॉक्टरांचा सल्ला, ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत हृदय तपासणी आणि गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेबाबत मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात आले। त्याचप्रमाणे या शिबिरात डोळे तपासणी दरम्यान आवश्यक असणाऱ्या नागरिकांना मोफत चष्मे देण्यात आले। यावेळी नागरिकांनी समाजसेवक अभिजित जोशी व ॲडव्होकेट ममता जोशी यांचे आभार मानले। नायकाच्या बर्थडेच्या हार्दिक शुभेच्छा त्यांना देतो। आणि ममता जोशी आहे ते असे कार्यकर्ते करतात आणि गरीब गुरुबांना सगळ्यांना मदत करतात आणि सगळे त्यांच्या घराच्या समोर येतात, तरी पण त्यांना अभिमान वाटतो का असं का आम्हाला सगळे मदत करावे आणि आमच्या पाठीशी सदाही ते आमच्या संघ उभे राहावे आणि आम्ही पण त्यांच्या संघ उभे राहतो। आमची धन्यवाद। संदीप नाईक यांचा वाढदिवस आहे। त्या वाढदिवसानिमित्ताने चष्म्याची मोफत दिलेली आहे आणि हा चष्मा जवळ 1000 पण 1500 चष्मे पण आम्हाला मोफत मध्ये फ्री मध्ये दिलेला है। नमस्कार, सबसे पहले मैं संदीप नाईक साहब का जो बर्थडे है उनके लिए तो बहुत बहुत शुभेच्छा। ममता जोशी और अभिजीत सर जोशी जिन्होंने इस कार्यक्रम को ऑर्गेनाइज किया है, उन्होंने ब्लड जांच के लिए और आँखों का शिविर लगाया है जिसमें आँख चेक करके लोगों को चश्मे वगैरह दे रहे हैं। बहुत अच्छा इन्होंने काम किया है क्योंकि बहुत सारे लोग आए हैं सीनियर सिटीजन जो अपने से चश्मा वगैरह नहीं बना सकते, उन्होंने भरपूर इसका आनंद लिया है। उनको बहुत बहुत आभार ममता मैडम को कि उन्होंने इस तरह का कार्यक्रम ऑर्गेनाइज किया और भविष्य में भी इस प्रकार करती रहेंगी, लोगों को इस तरह की सुविधाएं देती रहेंगी। धन्यवाद। सर्वप्रथम संदीपजी नाईकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। आज ममता जोशी यांनी दादांनी कॅम्प लावलेला आहे, रक्त तपासणी शिबिर वगैरे, डोळे तपासणी वगैरे, तर ज्येष्ठ नागरिकांसाठी हृदय तपासणी वगैरे सगळं कॅम्प लावलेला आहे। मग त्यात आज सगळ्या नागरिकांनी सहभाग घेतलेला आहे। त्या सर्व नागरिकांचे हार्दिक अभिनंदन आल्याबद्दल आणि असंच प्रतिसाद म्हणजे ममता जोशी मॅडमना असंच साथ देत राहून ते लास्ट पर्यंत। आणि आज सुखात दुःखात सगळ्यात ममता जोशी मॅडम आणि अभिदादा हे सगळ्यांच्या सुखात दुःखात सहभागी होतात। त्यांना कोणतीही सुविधा असून दे त्या सुविधामध्ये पहिला हात त्यांचा असतो। याविषयी काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले। आजचा दिवस आहे आमचे युवा नेतृत्व आणि माजी आमदार संदीपजी नाईक साहेब यांचा आज वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाचे औचित्य साधून वार्ड प्रभाग क्रमांक 3 मधून समाजसेविका ममता जोशी त्या एक ॲडव्होकेट पण आहेत आणि समाज सेवेची त्यांना खूप आवड आहे। पहिल्यापासून मी त्यांचे काम वगैरे बघितलेलं आहे। समाजसेवेच्या माध्यमातून ते खूप काही लोकांची सेवा करतात। आता त्यांनी वाईंच्या वाढदिवसानिमित्त गणपती दर्शनाची सहल आयोजन केलं आणि आता हा एक मोठा कॅम्प लावलेला आहे आणि लोकांचे SRI चे फॉर्म भरण्यात प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन त्या मदत करत आहेत। प्रत्येक सोसायट्यांमध्ये पण कॅम्प वगैरे लावायचा त्यांनी खूप प्रयत्न केला आणि त्या माध्यमातून भरपूर लोकांचे फॉर्म भरून घेतले। छोट्या मोठे कार्यक्रम ह्या नेहमी राबवत असतात, तर त्यांची एक ही समाजसेवेची आवड त्यांना समाजामध्ये एक खूप मोठा ठसा देऊन जाईल आणि समाजामध्ये खूप त्यांचं एक मोठं व्यक्तिमत्व ठासून उभं राहील आणि ह्यांनी यापुढे अशीच समाजाची सेवा करत राहावी। आणि आमचे नवी मुंबईचे श्रद्धास्थान वनमंत्री गणेशजी नाईक साहेब यांनी आम्हाला वेळोवेळी अशा समाजसेवेचा वारसा दिलेला आहे आणि माझ्याबरोबर त्याही या समाजसेवेचा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत आणि पुढचं ह्या ऐरोली गावाचं ह्यांच्या माध्यमातून खूप मोठं उज्ज्वल भविष्य मला दिसत आहे। ज्या गोष्टी या गावामध्ये घडल्या नाहीयेत, ज्या काही घडायच्या बाकी आहेत, त्या ॲडव्होकेट ममता जोशी ह्या पूर्ण करून घेतील आणि माझा त्यांना महिला मोर्चा महामंत्री मी जयश्री पाटील माझा नेहमी त्यांना पाठिंबा असणार आहे। नमस्कार। प्रथम तर ऐरोलीतील प्रथम
आमदार संदीपजी नाईक साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्हाला ही सुवर्ण संधी मिळाली की आम्ही आज आरोग्य शिबिर इथे राबवलं, ज्यात आम्ही मोफत चष्मे वाटप, डोळे तपासणी, विविध ब्लड टेस्ट जसे ब्लड शुगर आणि असे वृद्ध माणसांसाठी आम्ही डोळे दुखतात आता त्यांचे भरपूर त्यांच्यासाठी टेस्ट ठेवले होते, तसेच हृदय तपासणी देखील ठेवली होती। आम्हाला खूप पॉझिटिव्ह रेस्पॉन्स भेटलाय जसं की तुम्ही बघताय, आणि खूप लोकांनी भरभरून आम्हाला आशीर्वाद देखील दिलेला आहे। हो, नक्कीच राबवू, कारण लोकांचा जो रेस्पॉन्स आहे आणि जो आशीर्वाद भेटतो त्यात आम्ही खूप म्हणजे स्वतःला नशीबवान मानतोय की जरी आम्ही निवडून नाही आलोय तरी पण जो लोक आम्हाला रेस्पॉन्स देतात तो खूप मोठा आणि तेच आमच्यासाठी विन आहे।